लाखात एक आमचा दादा. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सूर्या आता जबरदस्त कष्ट करतोय. तो दुप्पट काम करतोय. त्याला आता लवकरात लवकर पैसे जमा करायचे आहेत. कुणाची, कशाचीही फिकीर न करता तो आता शेतामध्ये देखील काम करतोय. त्याचबरोबर त्यांच्या दुकानात देखील काम करतोय. शेतातून दुकानात येतोय. दुकानातलं सगळं काम करतोय. परत शेतात जातोय. परत दुकानात काम करतोय. असं खूप कष्ट तो करायला लागलेला आहे. तुळजा त्याची ती हालत पाहते. खरं तर तिला या गोष्टीचं वाईट वाटतंय. सूर्य आता जास्त काम करतोय कारण त्याला जास्त पैशाची गरज आहे, हे मात्र तुळजाला माहिती आहे. त्याचबरोबर राजश्री देखील मसाले विकण्याचा प्रयत्न करते. धनू तिच्या घरी आरशाच्या समोर उभारलेले असते, तेव्हा तिचंच मन तिला बोलत असतं, "हे काय करतेस? मंगळसूत्र घालते ना? तू ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतेय, तो तुला बायको तरी मानतो का? तुला बायकोचा दर्जा देतो का? मग का त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालते? इथं थांबू नकोस. या घरामध्ये तुला कसलाच मान सन्मान मिळणार नाही. इथून पळून जा." असं तिचंच मन तिला सांगत असतं. पण धनू मात्र तिच्याच मनाला समजावून सांगते, "मी आता अजिबात घरी जाणार नाही. दादाकडे जाऊन मी त्याला कसलाच त्रास देणार नाही. जे झालंय ते माझ्याबरोबर झालेलं आहे. जे झालंय ते माझं नशीब आहे असं मी समजणार आणि यातून काय चांगलं घडतंय का याचा विचार मी करणार, पण मी पळून जाणार नाही." असं म्हणून तिने ते मंगळसूत्र घातलेलं आहे. जरी आपल्याला त्याने स्वीकारलं नाही तरी देखील आपण त्याला स्वीकारले असा विचार तिने केलेला आहे आणि ती तिच्या मनाला सांगते की मी यामध्ये आहे आणि इथं स्थिर आहे. त्याचबरोबर मी ठरवलंय की इथून मी पळून जाणार नाही. हे सगळं माझं आहे आणि यामध्ये चांगले दिवस आणण्याचं कामसुद्धा माझंच आहे. त्यामुळं माझ्या मनात तू जरी मला किती जरी सांगितलं पळून जा, तर मी जाणार नाही, असं ते स्वतःला म्हणते. इकडे राजू मसाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. पण मसाले मात्र काही विकले जात नाहीयेत. तुळजाचं लक्ष राजूकडे देखील आहे. राजूने कष्ट केलेलं आहे, पण कष्टाचं चीज मात्र काय होत नाही हे तिला दिसतंय. तेव्हा तुळजा सूर्याला म्हणते, की "तू देखील खूप कष्ट करतोयस. सगळं जाणवतंय मला." सूर्या म्हणतो, "पर्यायच नाहीये. पैसे उभा करायचेत म्हणल्यानंतर मला तेवढं कष्ट करणं गरजेचं आहे." तेव्हा तुळजा त्याला म्हणते, की "आपण आहे ना, हुशारीने पैसे मिळवले पाहिजेत. आपण कामामध्ये हुशारी दाखवली पाहिजे. म्हणजे कमी कष्टात जास्त पैसे आपल्याला मिळू शकतात." सूर्या म्हणतो, "असं कोणतं काम आहे?" ती म्हणते, "असं काम आपली राजू करते. ती बघ ना, मसाले विकते पण तिला त्या कष्टातून पाहिजे तेवढं काही पैसे मिळत नाहीयेत. मला असं वाटतं तू जरा तिला व्यवसायाच्या काही टिप्स देणं गरजेचं आहे. जर का तू तिला काही टिप्स दिल्या तर तुझ्या हुशारीचा फायदा तिच्या व्यवसायामध्ये होईल आणि तिचा व्यवसाय चांगला वाढू शकेल." तेव्हा सूर्याला देखील तुळजाची गोष्ट पटलेली असते. सूर्या म्हणतो, "तू म्हणतीस ते बरोबर आहे. राजूला थोड्याशा मार्गदर्शनाची गरज आहे. तिनं खूप मोठा मसाला तयार केला आहे, पण आता तो मसाला लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मी तिला नक्कीच काही टिप्स देईल." असं म्हणतो आणि खरोखरच त्याने आता टिप्स दिलेल्या आहेत. भागू देखील आता राजूला मदत करायला आलेले आहे. सूर्या राजूकडे गेलेला आहे आणि त्याने सांगितलंय, "आता एक ऑफर सुरू कर. 3 पॅकेटवर 1 पॅकेट फ्री असं सर्वांना सांग." आणि तो भागूला म्हणतोय, "तू आता इथं ओरडायला थांबायचं." आणि भागू सर्वांना ओरडून सांगते, की "राजश्री मसाल्याच्या 3 पॅकेटवर 1 पॅकेट फ्री, फ्री, फ्री. चला लवकर, लवकर घेऊन जा. ऑफर काही काळासाठीच आहे." असं ती बोलतेय. तर इकडे आशा मंदिराच्या बाहेर काम करते. मंदिराच्या पायऱ्या ती पुसत आहे. आणि त्याच वेळेला मागून एक म्हातारी बाई येते आणि तिला म्हणते, "आशा, अगं काय करतेस तू?" आणि तेव्हाच आशा तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा तिने तोंडावर पदर घेतलेला असतो. तेव्हा म्हातारी तिला म्हणते, "असं तोंड लपवून किती दिवस तू राहणार आहेस? तुला आता तोंड लपवायची काय गरज आहे का?" तेव्हा ती म्हणते, की "नाही, आता मी माझ्या लेकाकडे जाणार आहे. हे बघा, हे आहे ना, याचं मी व्रत केलंय. देवीआईचं मी व्रत केलेलं आहे. देवीआई लवकरच आमच्या माईलेकराची भेट घालून देईल. आता मी माझ्या भावाकडे सुद्धा जाणार आहे." असं ती सांगत असते. आज जेलर येतील. जेलर आहेत ना, त्यांच्याबरोबरच मी बरोबर जाणार आहे, असं ती त्या म्हातारीला सांगत असते आणि ती पुन्हा काम करायला लागते. म्हातारी तिच्या कामाला निघून जाते. आता आशा मंदिराच्या बाहेरचं काम करत बसलेली असते. पण तेव्हाच तेथे डॅडी आलेला आहे. डॅडी, त्याचा छत्री आणि छत्रीबरोबरचे गुंड हे सर्वच आलेले आहेत आणि त्यांनी आशाला पकडलेलं आहे. आशाला पकडून ते घेऊन जातात. म्हातारी माघारी येते तेव्हा तिला काही तिथं आशा दिसत नाही. ती हाक मारते. तिला वाटतं आशा कुठेतरी निघून गेलेली असेल. इकडे डॅडी आणि त्याचे गुंड गाडीत बसलेले असतात आणि ते पाठलाग करत असतात आशाचा. आशा पुढं पळत असते. छत्री डॅडीना म्हणतो, "काय तुम्ही अहो, जाऊन हाताने पकडा की तिला." तेव्हा डॅडी म्हणतो, की "नाही, हिला असंच जरा पळू दे. आपल्याला हिने एवढं पळवलंय ना,
आता हिला पळवून पळवून मारायचं आहे, तिला असं नाही मारायचं असं म्हणून तिच्या पाठीमागून ते गाडी पळवत असतात. आशा मात्र आपला जीव वाचवण्याच्या आकांताने पळत असते. पळत पळत ती एका झाडाजवळ जाते आणि तेथे जाऊन थांबते. तिला खूप दम लागलेला असतो. आता तिला पुढं एक पाऊलसुद्धा टाकणं शक्य होत नसतं. आता डॅडीने तिला पकडलेलं असतं. डॅडी, छत्री आणि सगळे गुंड आता खाली उतरतात. खाली उतरून ते आशाजवळ जातात आणि डॅडी आशाला म्हणतो, "आता पटकन माझ्या गाडीमध्ये बसायचं. आता अजिबात हुशारी करायची नाही. चल लवकर." पण इथं तर तिला भेटायचं असतं ते म्हणजे सूर्याला. तिला माहीत असतं आता जर का डॅडीबरोबर आपण गेलो तर डॅडी आपल्या आणि सूर्याची कधी देखील भेट होऊ देणार नाही. इकडे सूर्यासुद्धा काजूबरोबर तिकडेच यायला निघालेला असतो आणि तो चाललेला असतो त्याच वाटामध्ये डॅडी आणि आशा असतात. पण सूर्याला मात्र ती गोष्ट माहीत नसते. डॅडीला ढकलून देऊन आता आशा ही धावत पळत चाललेली असते. तिला सूर्यालाच भेटायचं असतं. पण तिचे त्या डॅडीचे गुंड तिच्याच पाठीमागं लागलेले असतात. ते तिला पकडण्याचा प्रयत्न करत असतात. पण डॅडी एक दगड उचलतो आणि ताकदीने तो आशाला मारतो. तो दगड अगदी आशाच्या पाठीमागं डोक्याला लागतो आणि आशा धाडकन खाली पडते. तिचा चेहरा, तिचं डोकं रक्तबंबाळ झालेलं आहे. डॅडीनं अगदी परफेक्ट दगड मारलेला असतो आणि तो नेमका तिला लागतो. तेव्हा तिच्या तोंडातून सूर्या म्हणून जी हाक जाते, ती सूर्याला असं वाटतं की आपल्याला कुणीतरी हाक मारलेली आहे. सूर्या काजूला म्हणतो, "मला कुणी हाक मारली का रे?" इकडं आशाला उचलून गुंड घेऊन चाललेले असतात. सूर्याला असं वाटतंय की मला कुणीतरी हाक मारलेली आहे. काजू म्हणतो, "अरे मग मला बी ऐकू आले असते ना." सूर्या म्हणतो, "नाही रे, मला असं आतून हाक मारल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय माझ्या जवळचं कोणतरी संकटात आहे." काजू मात्र म्हणतो, "अरे तिकडं राजश्री आपल्याला बोलवते. लवकरात लवकर आपल्याला जाणं गरजेचं आहे." सूर्याला मात्र वाटत असतं की माझ्या जवळची कोणतरी व्यक्ती अतिशय मोठ्या संकटात आहे. तो काजूला म्हणतो देखील, पण काजू त्याला म्हणतो की आपल्याला उशीर व्हायला लागलाय, तू पटकन गाडी सुरू कर. आणि सूर्या गाडी सुरू करून निघत असतो. इकडे आशाला डिक्कीमध्ये टाकलेलं असतं आणि डिक्की बंद केलेली असते आणि तेवढ्यात छत्रीला दिसतं सूर्या आलेला. सूर्या पाहतो की डॅडी रस्त्यातच आहेत. सूर्या त्यांना विचारतो की "काय झालं डॅडी? रस्त्यात का आहात तुम्ही? काही गाडी वगैरे बंद पडली आहे का?" खरं तर सूर्याला बघितल्यावर डॅडी आणि छत्री यांची बोबडीच वळलेली असते. आता जर का याला गाडीमध्ये आशा दिसली तर आपलं काही खरं नाही हे त्यांना माहीत असतं. पण डॅडीला माहीत आहे की सूर्याला कसं गुंडाळायचं. डॅडी म्हणतात, "अरे नाही काय, हे आपले गावकरी जरा गाठ पडले होते ना, त्यांच्याशी बोलत होतो." आणि सूर्या तेवढ्यात खाली उतरतो आणि त्याला बरोबर आशाच्या हातामध्ये जे लॉकेट होतं तेच लॉकेट दिसलेलं आहे. सूर्या म्हणतो, "हे लॉकेट कोणाचं आहे डॅडी?" डॅडी म्हणतात, "असेल कोणाचं तरी पडलेलं. जाऊ दे, तुला पाहिजे का? पाहिजे तर तुला ठेव." आणि सूर्या ते लॉकेट स्वतःच्या जवळ ठेवतो आणि म्हणतो, "हे ज्याचं असेल ना, त्याला एकदा हे मी देऊन टाकेल." इकडे शत्रू सोन्याच्या दुकानात सराफांकडे आलेला आहे आणि तो म्हणतो, "एकदम स्वस्तातलं आपल्याला चांदीचं पायातलं बघायचंय." तेव्हा तो म्हणतो, "स्वस्तातलं?" शत्रू म्हणतो, "तुला जेवढं सांगितलंय ना, तेवढं कर. उगाच पुढचं बोलू नको. मी तुला सांगितलंय ना, स्वस्तातलं चांदीचं पैंजण दाखव, दाखव." त्याला तेवढ्यात फोन आलेला असतो, तो म्हणजे मंजूचा. आणि मंजू त्याला म्हणते, की "आत्ताच्या आत्ता मला व्हिडिओ कॉल करा. मला बघायचंय तुम्ही कसलं घेणार आहेत ते." मंजुळाचं ते बोलणं ऐकून तो म्हणतो, "मी तुला सांगितलं ना घेऊन येतो. इथं आमची काहीतरी इज्जत आहे. तुला फोन लावायला मी काय मोकळा नाहीये. फोन ठेव चल." असं म्हणून तो मंजुळाला फोन ठेवायला लावतो आणि तिच्यासाठी त्याने एकदम स्वस्तातलं स्वस्त असं पायातलं पैंजण घेतलेलं असतं. इकडे जेलर आलेले असतात आशाला भेटण्यासाठी. तेव्हा ती म्हातारी जेलरला सांगते, "अहो ती आत्ता इथंच होती, पण मला वाटतंय ती कुठेतरी निघून गेलेली असेल. म्हणजेच तिच्या भावाकडे गेली असेल." तेव्हा जेलर सांगतात, "त्यांना सांगा की मी येऊन गेलेलो आहे." इकडे डॅडींनी आता आशाला बांधून टाकलेलं असतं आणि डॅडी विचारत असतात, की "तो लिंगोबा कोठे आहे ते सांग. जर का तो लिंगोबा कोठे आहे हे सांगितलं नाहीस, तर तुझं काय खरं नाही." असं तो डॅडी म्हणत असतो. तर इकडे जेलरला आश्चर्य वाटत असतं, की मला न सांगता आशा कसं काय निघून गेली. पण आशासाठी त्यांनी निरोप ठेवलेला आहे, की "मी नंतर येऊन तुमच्या सगळ्या सह्या घेतो." असं त्या म्हातारीजवळ सांगितलेलं असतं. तर लिंगोबाचा पत्ता द्यायला मात्र अजून आशा तयार नाहीये. खरं तर ती बेशुद्धच पडलेली आहे आणि डॅडी तिला विचारतायत, "जर का हिनं काही बोलली नाही तर हिचा जीव घ्यायला देखील मी कमी करणार नाही. छत्री, हिच्यावर चांगलं लक्ष ठेव. ही शुद्धीवर आली की तिला तेवढा एकच प्रश्न विचारायचा, लिंगोबा कोठे आहे? आणि पत्ता सांगितला की हिचा पत्ता कट करून टाक." अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.